थेट जाऊयात जळगावात उद्धव ठाकरे बोलतात. असं कामानं बोलणारा आमदार आहे आणि काही लोक असे असतात कामाचं शून्य नुसतेच बोलत असतात. बडबड 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 बडबड. लोक म्हणतात अरे झालं ऐकून किती ऐकू आम्ही, झालं ना आता जा घरी. आणि त्याच्यानंतर काकानी पण सांगितलं त्यांच्या छान शैलीमध्ये की आता कसे पुढे पोलीस मागे पोलीस आणि वरती दिवा. पण तो मंत्री बोलवताना मी तंबी काय दिली ती तुम्ही सांगितली नाही. मी गुलाबरावला तंबी दिली ती तुमच्या समोर सांगून टाकतो. म्हटलं गुलाबराव एक लक्षात ठेवा, आपण सगळे शिवसैनिक आहोत, सर्वसामान्य जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत. जर तुमच्या दिव्याने तुमची बोलती बंद केली तर तुमचा दिवा मी काढून घेईन. बरोबर ना गुलाबराव? म्हणजे जसा गुलाबराव आहे तसाच मला गुलाबराव पाहिजे. बरोबर ना रे? ही जी तोफ आहे त्या तोफेमध्ये मंत्रिपदाचं पाणी जाता कामा नये. ही तोफ अशीच धडाडणारी पाहिजे. आणि जर जिथे अन्याय दिसेल तिथे मंत्री बिंत्री नाही, मी साधा शिवसैनिक आहे आणि त्या शिवसैनिकाच्या निष्ठेने त्या अन्यायावरती तुटून पडलं पाहिजे. याला म्हणतात शिवसैनिक. अरे एवढी सगळी लोक भर उन्हाची आपल्यासाठी जी जमतात ती उगाच नाही जमत. काहीतरी एक नातं तुम्ही निर्माण केलेलं आहात, प्रेमाचं नातं निर्माण केलेलं आहे. अनेक जण फिरतात, बघतो आपण टीव्हीवरती मोठमोठ्या सभा होतात. नंतर कळतं की या मोठ्या सभेमध्ये भाड्याने आणलेली माणसं जास्त होती. दुसऱ्या दिवशी भाड्यासाठी रांग लागते. बरं आता त्याच्यात सुद्धा असं दिसतं की अनेक ठिकाणी जे भाडे म्हणून पैसे देतात त्या नोटा सुद्धा नकली असतात. जास्त असे माणसं नकली, नोटा नकली. आपलं त्याच्यात जायचं नाही. ही माझी सगळी रक्तामासाची हाडामासाची माझी माणसं आहेत, जीवाभावाची माणसं आहेत. आणि विश्वासाचं नातं जे आहे हे विश्वासाचं नातं फार मोठं आहे. आज मी खूप दिवसानंतर आल्यानंतर काय काय किती कामाची उद्घाटने केली, काय केली मलाच आठवत नाही आता. एवढी कामं किशोरप्पांनी केलेली आहेत. त्याच्यानंतर आज इथे आपण जिथे आपली सभा होते येत्या किती वर्षामध्ये 2 वर्ष आज भूमिपूजन झालं. पण किती दिवसामध्ये इकडे संकुल बांधणार? 1.5-2 वर्षामध्ये इकडे संकुल. म्हणजे आता ही सभा जी आहे मला वाटतं प्रेस आणि सगळ्या छायाचित्रकारांनी याचे फोटो घेऊन ठेवावे. कारण इकडे मोठं छान दिमागदार एक संकुल होते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी. असं काही नाही की मोकळी जागा दिसली. काँग्रेस राष्ट्रवादीवाले असं मोकळा भूखंड कधी ढापला असता पडला पत्ता पण नसता राहता. हे ढापाढापी आपल्याकडे नाही चालत. जे आहे ते स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपण जमतो आणि हे सगळं सत्य आहे ते सगळं तुमच्यासमोर मांडतो. आहेत आल्यानंतर शिवाजीराव, खरं आहे तुम्ही बऱ्याच दिवसांचा मीच तुम्हाला विचारलं अरे शिवाजीराव आहात कुठे? शिवाजीराव मला विचारे म्हणतात की मी खूप प्रयत्न केले पण तुमच्यावर पोहोचू शकलो नाही. तुम्ही शिवसेनेसोबत माझ्यासोबत आहात, माझा हक्काचा माणूस आहात. त्याच्यामुळे तुम्हाला आता ते असं वेळा घेत बसायचं नाही. तुम्ही या, माझ्याकडे या, घरी या, काय असेल हक्काचं आहे. सरकारमध्ये आपण आहोत नाही आहोत, जी काय आपली ताकद आहे ती पणाला लावून तुमचे प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी माझी. यातून उपयोग काय त्या सत्तेचा? आणि मग किशोरप्पांनी सुद्धा काही काही त्यांच्या व्यथा सांगितल्या, गुलाबरावने सांगितल्या. आहेत ना, हे मुद्दामुद्दा कागद घेऊन उभा आहे मी इकडे. आल्या मला कागद दिला, काय काय गोष्टी इकडे पाहिजे. खूप दिवसानंतर जरी मी जळगावमध्ये आलो तरी खूप वर्षापासून जळगावमध्ये येतोय मी. असं काही नाही की मी खूप दिवसानंतर आज पहिल्यांदाच आलोय म्हणजे दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलो नाही. यापूर्वी सुद्धा मी आलेलो आहे. पण विशेष म्हणजे पूर्वी ज्या काही मागण्या होत्या त्यातली मागणी आज सुद्धा कायम आहे. कोणती मागणी? केळीला फळाचा दर्जा द्या. का दिला जात नाही? आता सरकार आहे ना आपलं, राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. या आपण बसूया, पाठपुरावा जिथे करायचा तर करून घेऊ. वाटेल त्या गोष्टीला भाव येतो पण माझ्या केळ्याला का नाही भाव? कापूस इकडे पिकतो. आता गुलाबराव तुम्ही सांगितलं की 40% तर सगळ्यांची नासाडी झालेली आहे. यावर्षी झालं. पण कापसाच्या बाबतीत जिथे कापूस पिकतो तिकडे त्या कापसावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प का नाही अजून जळगावमध्ये आले? नुसतं राजकारण ठीक आहे. ज्या राजकारणाचा बळी दादांना ठरवण्याचा प्रयत्न झाला, दादा असा बळी तुमचा आम्ही काही जाऊ देणार नाही. आम्ही आहोत तुमच्या मागे, काळजी करू नका. पण एक राजकारण किती खालच्या पातळीपर्यंत न्यायचं? आणि मग राजकारणासाठीच जर का आपण जन्माला आले असू तर मग ही सगळी जनता आज जी उन्हातानामध्ये आपल्यासाठी जमलेली आहे का तिला खोटं सांगता? आम्ही सत्तेवरती आल्यानंतर तुम्हाला हे देऊ, आम्ही सत्तेवरती आल्यानंतर तुम्हाला ते देऊ. आणि निवडून आल्यानंतर प्रश्न तसेच, जनता तशीच, जनता उन्हातानात आणि आम्ही आपल्या मंत्र्याच्या गाडीतनं फिरतोय. ही परंपरा शिवसेना नाही चालू देणार. यापुढे ही चालणार नाही, अजिबात नाही चालणार.
राजकारण एका पातळीपर्यंत ठीक आहे, पण त्या राजकारणाच्या पलीकडे तुमची घरं जी आहेत ती घरं मी अनेकदा सांगितलेलं आहे. जातीपातीच्या आधारावर किंवा कोणत्याही आधारावरती घरं पेटवणं ठीक आहे, ते सोपं आहे. सगळ्यात सोपं जर का काय असेल तर दंगली माजवणं आणि घरं पेटवणं. पण त्या घरातली चूल पेटवणं हे किती कठीण आहे हे कोणालाच कळलेलं नाही. चूल पेटवा, घरातली चूल पेटवा. पण घरातली चूल जर का पेटली नाही तर त्या घरामध्ये पोटात भडकलेली जी आग आहे ती आग एवढी प्रचंड असेल की सिंहासन जाळून खाक करेल एवढी आग या पोटामध्ये आहे. पोटामध्ये जी आग आहे ती फार प्रचंड आहे, सगळ्यात मोठी आणि प्रखर आग ती आहे. आज आहे ना, मराठा समाजाने मला निवेदन दिलेलं आहे. कशाला निवेदन देता? मी बोललेलोच आहे. जे दसऱ्याला बोललोय यापूर्वी बोललेलो आहे. किंबहुना जेव्हा तुम्ही न्याय हक्कासाठी, मी त्याला न्याय हक्क म्हणतोय, न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरायला सुरुवात केली तेव्हा मी पहिल्यांदा बोललो की सगळे जे बोलतायत, शरद पवार एकदा काय बोलतायत, तिकडे एक बोलतायत, इकडे दुसरं बोलतायत. काल म्हणे नरेंद्र मोदींना भेटले आणि मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली. खरं खोटं माहित नाही, असेल. पण आजपर्यंत तुम्ही सत्तेवरती होता, पंतप्रधान पद तुमच्या पक्षाकडे होतं, सोनियाबाईंकडे तुम्ही नाही म्हटलं तरी पाणी भरत होतात. का नाही तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला? का नाही सोडवला? आणि म्हणून मी असं म्हटलं की हे सगळे जे काही प्रश्न आहेत, मराठा आरक्षण आहे, अॅट्रॉसिटी आहे, या सगळ्या विषयावरती विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवा. एक दिवसाचं अधिवेशन बोलवा. का बोलवा? आज जे मी इथे काहीतरी बोलतोय, घरी गेल्यानंतर बोल मी असं बोललोच नाही. पण विधानसभेमध्ये जे काही बोललं जातं ते त्या रेकॉर्डवरती असतं. कामकाज जे होतं विधान भवनाचं, विधिमंडळाचं, ते अतिशय जबाबदारीने बोलावं लागतं. तिथला शब्द आणि शब्द हा नोंदवला जातो आणि तिथे बोललेला शब्द हा मागे घेता येत नाही. म्हणून मला ते अधिवेशन पाहिजे, म्हणून पाहिजे. आणि परवा मी जी भूमिका स्पष्ट केली ती भूमिका, आजपर्यंत आपण जे बोलत होतो की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, किती 25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बोलले होते. आणि ते जर का मानलं गेलं असतं तर माझ्या मराठा समाजावरती ही पाळी आली नसती, रस्त्यावरती उतरण्याची पाळी आली नसती आज. पण ठीक आहे, कोणीतरी म्हणाला आर्थिक निकष नाही, नका. मग जातीपातीच्या आधारावरती देताय ना मराठा समाजाला आरक्षण, देताना द्या. आपण नुसतं देणार बोलू नका. कधी देताय ते मला सांगा. आज सांगा की आम्ही आज एवढ्या दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ. पण येता येता एक गोष्ट मला चांगली कळली की दसऱ्याला जी काही मी मागणी केली होती, हा जो काही मोर्चा निघतो त्याच्यामध्ये तरुण मुलं, तरुणाई खूप आहे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी फिरतो तेव्हा शेतकऱ्यांची मुलं, आता त्या शेतकऱ्याची जातपात मी काय बघत नाही. शेतकरी म्हणजे शेतकरी, जो अन्नदाता आहे त्याची कसली जात बघायची. पण गोरगरीब आहे त्यांची मुलं अनेक ठिकाणी शिक्षणाशिवाय वंचित आहे. कारण शाळेत जायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. बरोबर आहे ना? का मी चुकीचं बोलतोय? आहे ना? आणि म्हणून मी सांगितलं की ही जी काही सवलत आहे, ही जी काही सुविधा आहे ओबीसीना दिलेली आहे, ओबीसी आमचाच आहे. ओबीसीच्या सवलतीला, सोयी सुविधांना एक कण सुद्धा, एक सुद्धा चरोटा येता कामा नये. तो समाज जो आहे त्याचं जसं आहे तसंच ठेवून, कारण कोणताही समाज, मराठा समाजही त्यांच्या पानातलं मागत नाही. मराठा समाज मागतोय तो स्वतःचा न्याय हक्क मागतोय, दुसऱ्याचा खेचून घ्यायचं मागत नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहे त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना जशी तुम्ही एक सुविधा 6 लाखापर्यंत ओबीसीना दिलेली आहे, ती 6 लाखापर्यंत केली तर छान, सोन्याहून पिवळं. पण नाही तर किमान 5 लाखापर्यंत तरी करा. आणि आज मला एका गोष्टीचं समाधान आहे, कारण येता येता मला बातमी कळली की जी आज मंत्रिमंडळाची बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली मागणी मान्य केली गेलेली आहे. आणि आपण नुसतं बोलायचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, त्यांना हार घातले का मोकळं बाबा झालं, ठीक आहे. हार घातले का सगळे इथे आलेले समाज खुश, आंबेडकरांना हार घातला का दलित खुश, शिवाजीरावांचं काय दैवत आहे त्यांना घातलं का शिवाजीराव आणि त्यांचा समाज खुश, छत्रपतींना घातलं का मराठा समाज, बाकीचे सगळे. हे असे हे धंदे नका करू. त्यांना हार घालतं तर त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आज आपल्यावरती आहे. जे शिवसेना प्रमुख बोलले होते की प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. प्रत्येक पोट भरण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्याची असते आणि तो राज्यकर्त्यांनी त्या पोटाची जातपात न बघता ते पोट कसं भरलं जाईल हे पाहायला पाहिजे. आणि म्हणून मी जी मागणी केली, मला आज खरंच एक समाधान आहे की 2 दिवस दसऱ्याला मी मागणी केली. आज आपल्या मंत्र्यांनी तिकडे तो पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ती मागणी तात्काळ मान्य करून जो गोरगरीब विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, आता महाराष्ट्रामधला कोणीही शिक्षणाला वंचित राहणार नाही. हा एक महाराष्ट्रासाठी फार मोठा निर्णय झालेला आहे.
काय याच्यामध्ये शिवसेनेचा काय स्वार्थ आहे? शिवसेनेचा शाळेत जायची इच्छा आहे पण जाऊ शकत नाही, ती आता जाऊन शिकते. आणि हे असे निर्णय घेणारं सरकार आम्हाला पाहिजे. म्हणून आम्ही सरकारला सोबत आहोत. वाटेल त्या नुसत्या भूसंपादन करून जमिनी लाटणाऱ्या सरकारच्या सोबत आम्ही कधी राहणार नाही. जिथे जिथे शेतकऱ्यावरती अन्याय होईल तिथे शिवसेना सरकार सोबत राहणार नाही, हे आज मी जाहीर सांगतो. सर्वसामान्यांवरती अन्याय होईल तिथे शिवसेना सरकारला साथ सोबत देणार नाही, हे सुद्धा मी आज जाहीर सांगतो. आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत, काही वेळेला असं म्हटलं जातं की शिवसेना काय म्हणे, सत्तेत आहे की विरोधी पक्षात आहे. आमची भूमिका नीट समजून घ्या. जे मी गुलाबरावला सांगितलं, का सांगितलं की सत्तेमध्ये सहभागी झालो म्हणजे आम्ही सरकार जमा झालो आणि मग जनतेचा आणि आमचा काही संबंध राहत नाही. जनता कुठेतरी उन्हात अनात पडले, आम्ही कुठेतरी एअर कंडिशन खोल्यांमध्ये पडलोय. नाही, हे सरकार नकोय मला. जो जनतेची नाळ ओळखत नाही तो सत्ता चालूच शकणार नाही कधी. जी मतं तुमची मतं आम्ही घेतो, त्या मतांच्या मागच्या तुमच्या भावना जर का आमच्या लक्षात येणार नसतील तर काय करायचं ते. ठिकठिकाणी स्वागत होत होती, पण एका ठिकाणी मी थांबलो, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सामनेर. आणि तिकडे स्वागत तर नव्हतंच, पण खरोखर डोळ्यातले अश्रू मी कसे बसे आवरले. गैवरून जाणार जो प्रसंग होता, अख्खं जवळून काय गाव तिकडे आलं होतं, माता भगिनी होत्या, बांधव होते, रडत होते, गदगदून सांगत होते, आमचा चंदू, आमचा चंदू, आमचा चंदू. का म्हणजे तुमचा नाही होतो, आमचा सुद्धा आहे चंदू, संपूर्ण देशाचा चंदू आहे तो. पण आमचा चंदू कुठेतरी गायब आहे, पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि अख्ख्या संपूर्ण आपल्या हिंदुस्थानामध्ये त्या चंदूसाठी जळगाव जिल्ह्यामधल्या सामनेर गावामधली लोक रडतायत. का तो चंदू माझा कोण लागत नाही? का तो देशासाठी जो शहीद व्हायला म्हणून गेला, त्या जीवाच्या बाजी लावायला गेलेला आहे, तो सुखरूपच असणार आणि सुखरूपच परत येईल. पण देशासाठी लढायला तयार होऊन गेलेला चंदू हा फक्त एकट्या गावाचा नाही येतो, आपल्या सगळ्यांचा भाऊ येतो. आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. शिवसेनेचे सर्व नेते, सर्व खासदार पंतप्रधानांकडे जातील. जसं काल पवार साहेब गेले, काय बोलले माहिती नाही, असं नाही, मी सांगून जाईन सगळ्यांना. माझ्या मंत्र्यांना आणि माझ्या खासदारांना आणि आपल्या सगळ्या शिवसेना नेत्यांना मी सांगेन की पंतप्रधानांना जाऊन भेटा, संरक्षण मंत्र्यांना भेटा, परराष्ट्र मंत्र्यांना भेटा, की बाबा हा आमचा जवान, हा आमचा भाऊ नेमका आहे तरी कुठे आणि तो कधी आमच्याकडे परत येणार, याची पक्की माहिती त्या गावातल्यालाच नव्हे तर संपूर्ण देशातल्या माता भगिनींना आणि बांधवांना मिळाली पाहिजे. एक जवान जातो आणि गायब होतो, हे कसं काय शक्य? बरं, ही एका जवानाची गोष्ट झाली. आज जे संपूर्ण देशामध्ये चाललेलं आहे, झालं आता 15 दिवस होऊन गेले. पाकिस्तान गेले कित्येक वर्ष आपल्यावरती अतिरेकी हल्ले करतोय. आपण नुसतं पेपर वाचतोय आणि टीव्ही बघतोय, काय नाही भयानक. बघा बघा कसे घुसतात, बघा कसे घुसतात, बघा बापरे इकडे बॉम्बस्फोट झाला, अरे बापरे इकडे गोळीबार झाला. आणि आपण नेबरेटासारखे आतापर्यंत बघत होतो. अनेक वर्षानंतर आपल्या फौजेने जे केलं, आपल्या मर्द जवानाने केलं, जो उरीचा बदला तिकडे घेतला सर्जिकल स्ट्राईक करून, मी तात्काळ पंतप्रधानांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. पण शेवटी देशासाठी उचललेलं हे पाऊल आहे. इकडे जर का मी कोत्या मनाने राजकारण करत बसलो असतो तर माझ्यासारखा नतदृष्ट दुसरा कोणी नसता. ही जी वेळ आहे ती देशातल्या सगळ्या जनतेने एकत्र होऊन सैन्याच्या पाठी उभं राहण्याची वेळ आहे. आणि मी हेच सांगितलं की ही नुसती सुरुवात झालेली, एक सर्जिकल स्ट्राईक करून भागणार नाही. जसं इंदिरा गांधींनी तेव्हा बांगलादेशमध्ये आपल्या फौजा घुसवून पाकिस्तान तोडून टाकला होता, तशा आपल्या फौजा घुसवा. पहिला पाक व्याप्त काश्मीर जो आपला आहे तो आपल्या हिंदुस्थानात परत आणा आणि एकदा चढाई अशी करा की उरलेला पाकिस्तान आहे त्याचे सुद्धा तुकडे पाडून टाका. नव्हे, तो पाकिस्तान सुद्धा जगाच्या पाठीवरती हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल अशी एक धडक कारवाई करा. मला सांगितलं, साहेब आमचा चंदू परत येऊ द्या. आजच आमच्या गावातली 300 मुलं जवान म्हणून तिकडे सैन्यामध्ये आहेत, पण चंदू परत आला ना तर आमच्या गावातली जवळपास सगळीच्या सगळी मुलं आम्ही सैन्यामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. काय धाडस आहे बघा त्या माऊलीचं.
आणि मग जे काही चिरकुट मध्ये चिरकतात की सर्जिकल हल्ला झालाच नाही, हे फेक आहे, कोण सांगतं त्यांना लढा द्यायला, त्यांना खरं जोड्याने मारले पाहिजे. या माझ्या माता बहिणी साध्या आहेत, या आपल्या सगळ्या माता भगिनी आहेत. असं काही नाही की त्यांचं घर वेगळं काहीतरी भरते आणि तुमचं घर तुम्ही उपाशी राहिलेत. नाही, जे तुम्हाला भोगावं लागते तेच त्यांनाही भोगावं लागते. असा कोणताही कायदा नाही की तुझ्या घरामधला मुलगा, तुझा भाऊ, तुझा पती सैन्यात आहे म्हणून तुला सगळं काही भरपूर देतो. नाही, दुष्काळ पडला तर त्याचंही घर तसंच असतं. एखादी आपत्ती आली तर तोही, म्हणजे आपत्तीमध्ये तो सैनिक देशाच्या आपत्तीसाठी लढत असतो, पण घरच्या आपत्तीसाठी तो धावून येऊ शकत नाही. तरी सुद्धा ते लढत असतात. आणि अशा वेळेला जे काही नंतरचं राजकारण चाललेलं आहे खरोखर लज्जास्पद. सर्जिकल स्ट्राईक झाला, चांगला अभिमान आहे आम्हाला, पण सर्जिकल स्ट्राईक नंतर त्याचं श्रेय लाटण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे, हे म्हणतात आम्हीच केलं, ते म्हणतात आम्हीही केलं होतं, तुम्ही केलं नाही, आम्ही केलं. हे कसलं आहे? काय वाटत असेल त्या जवानांना? आज खरं म्हणजे त्या सर्जिकल स्ट्राईकवरून राजकारण करणं किंवा श्रेय घेणं आणि श्रेय नाकारणं हा प्रश्न विषय येता कामा नव्हता. आज संपूर्ण देश एकजुटीने आज उभा आहे, पंतप्रधानांच्या पाठी उभा आहे, माझ्या सैन्याच्या जवानाच्या पाठी उभा आहे. ही एकजूट फार महत्वाची आहे. ती एकजूट टिकवण्याच्या ऐवजी हे तुम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं होतं, तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं होतं, हे काय, हे कुठले स्वभाव आहेत? हे याच्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं नाहीये. याच्यासाठी जवानांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तिकडे घुसून ही कारवाई केलेली नाहीये. त्यांनी कारवाई केली ती जनतेतल्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेली आहे, देशातल्या जनतेसाठी केलेली आहे. आणि त्याच्यात सुद्धा माझ्या जळगावमधले, माझ्या सांगलीमधले जवान आहेत. आम्हाला अभिमानाचा एक भाग आहे, अभिमानाचा भाग आहे. आणि असे सगळे विषय एकामागोमाग एक येत आहेत. म्हणून मी परवाच्या सभेत जे म्हटलं की देशाची सीमा असुरक्षित आहे, देशामध्ये अशांतता आहे, शेतकरी संपूर्णपणे वाट बघतोय की 4 वर्ष दुष्काळ होता, आता पीक समोर दिसत असताना अचानक पाऊस आला. आणि गुलाबराव तुम्ही म्हणता तुमच्या इकडे तर 40% गेले, काही ठिकाणी किती टक्के गेले असेल मला माहिती नाही. पुन्हा एकदा कर्ज डोक्यावरती चढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी मागणी आपण करतो आहोत, गुलाबराव तुम्ही आता ती लावून धरा. सगळे मंत्री आहात, आपल्या सगळ्या आमदारांना मी सूचना देतो की आपल्या सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे त्या स्वामीनाथन आवारातल्या ज्या काही चांगल्या शिफारशी ही मागणी आता शिवसेना करा. लोकांना न्याय द्या. श्रेय कोणी घ्यायचं कोणी घ्या, पण माझा जो सर्वसामान्य शेतकरी आहे, सर्वसामान्य माझा बांधव आहे, माता भगिनी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलू द्या. हीच आपली एक मनोभावना आहे. ही साधी गोष्ट म्हटलं तर आहे. तुम्ही दिवसा किंबहुना उन्हामध्ये, पावसामध्ये काबाड कष्ट करून शेती पिकवता, शेती फुलवता, फुलं फुलवता, मग राज्य करताना तुमच्या चेहऱ्यावरती हसू फुलवता नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, किशोरप्पा, तुमच्या सगळ्यांचं मी खरंच अभिनंदन करतो. तुमच्यासोबत तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, तमाम शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतोय. कारण भर उन्हामध्ये सुद्धा ही सगळी गर्दी आणि हे सगळे बांधव बसले, त्याचा अर्थ तुम्ही नक्की चांगलं काम करतायत ना रे. मग आता तुमची निवडणूक कधी आहे? पुन्हा 1.5 महिन्यात निवडणूक आहे. प्रचाराला मी येणार नाही. यायची गरज आहे? मला पुन्हा इकडे भगवा फडकलेला पाहिजे. येणार फडकून, आणि मग मी पुन्हा येणार. भगवा फडकल्यानंतर विजयाच्या सभेला येणार, पण प्रचाराच्या सभेला येणार नाही. जे काम किशोरप्पाने तुम्ही त्याच्यावरती जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थ ठरवत करून दाखवलेलं आहे. मग आता मी तुमच्यावरती विश्वास टाकतोय. सार्थ ठरवणार? जरा जोरात हात वर करून सांगा, होय ठरवणार. आणि जो भगवा हातामध्ये घेतलेला आहात, गेल्या वेळेपेक्षा मला अधिक मजबूतीने हा भगवा इकडे फडकून पाहिजे. आणि मग बाकी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या शिवसेनेची पूर्ण ताकद लावून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. एवढे एकच वचन देऊन मी आपली तुमचं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांना नम्र विनंती, राष्ट्रगीत. तर जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा नुकतीच झालेली आहे. मराठा आरक्षणासाठी 1 दिवसीय अधिवेशन बोलावलं जावं, ही मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आणि त्याच्यासोबतच सर्जिकल हल्ल्यासंदर्भात जे प्रश्न विचारतात त्यांना जोड्यानं मारायला हवं, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आज सरकारनं जी EBC सवलत, आर्थिक निकषांवरती आधारित आरक्षण देण्याचा जो निर्णय जाहीर केलेला आहे, ती मागणी सुद्धा शिवसेनेचीच होती, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं शरद पवार यांच्यावर टीका करायला ते विसरले नाहीयेत.